कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। तर 25 जुलैला राधानगरी धरण भरल्याने भोगावती आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पंचगंगा नदीने आधीच धोका पातळी ओलांडली असून शहरातील सकल भागात पाणी घुसायला सुरुवात झाली होती। त्याचवेळी समाज माध्यमातून एक नवी चर्चा जोर धरू लागली आणि ती म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून अलमट्टी धरणाच्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज उर्फ बंटी पाटील की भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक। तर समजून घेऊ पूर्ण विषय। पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होईल तसे कोल्हापूरच्या जनतेला 2019 आणि 2021च्या महापुराच्या कटू आठवणी जागा होऊ लागल्या। सर्वजण आपापल्या परीने देवाचा धावा करत होते, कारण हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला होता आणि राधानगरी धरणातून ही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत होता। तर अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला नाही तर परिस्थिती गंभीर होईल याची जाणीव सर्वांनाच होती। तेव्हा कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग संध्याकाळी करणार असल्याची माहिती आली आणि मग वाद रंगला तो श्रेयवादाचा। आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याची विनंती केली। त्यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार सुद्धा तिथे उपस्थित होते। तसे विनंती पत्र देत ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देतानाचा फोटो सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून व्हायरल करून सतेज यंत्रणा म्हणजे काम फत्ते असा प्रचार सुरू केला। त्याचवेळी सतेज पाटील यांचे कधी काळचे जिवलग मित्र आणि सध्याचे त्यांचे कोल्हापुरातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांकडून खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि भाजपचे गुजरातमधील दिग्गज नेते CR पाटील यांची भेट घेत पूर परिस्थिती नियंत्रणासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून पुराचा कायमचा बंदोबस्त करावा, तसेच अलमट्टी धरणाचा विसर्ग 3 लाख क्युसेक करावा अशी मागणी केली। त्यानंतर युद्ध सुरू झाले समाज माध्यमावर। सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्याकडून खासदार धनंजय महाडिक यांना ट्रोल करताना अलमट्टी धरणाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार केंद्राला नसून तर तो अधिकार कर्नाटकच्या राज्य शासनाकडे आहे तेव्हा बालिश खासदार म्हणत त्यांना जोरदार ट्रोल केले। त्याचवेळी राज्य सरकारपेक्षा केंद्र सरकारकडे अधिक अधिकार असतात आणि केंद्राच्या सूचना किंवा आदेश राज्य सरकारने ऐकावे असा साधा नियम आहे, त्यामुळे विषय डायरेक्ट केंद्रातून सोडवले जातात अशा कमेंट्स महाडिक समर्थकांनी दिलेलं पाहण्यात आलं। कोल्हापूरकरांनी घेतला दोघांचा समाचार। गेली 15 वर्ष दोन्ही नेते सत्तेत आहेत, पण त्यांनी कोल्हापूरच्या पुराचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत। तर एका युजरने या दोघांनी जेवढी जाहिरात केली तेवढी काम केली असती तर कोल्हापूरचं सिंगापूर व्हायला वेळ लागला नसता अशी कमेंट केली। खूप मजेशीर तसेच विचार करायला लावणारा कमेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला। पण शेवटी कोल्हापूरकरांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेच नाही की नक्की पाण्याचा विसर्ग कोणाच्या विनंतीवरून वाढवण्यात आला। तुम्हाला काय वाटतं, अलमट्टी धरणातून विसर्ग बंटी पाटील यांच्या विनंतीवरून वाढवण्यात आला की मुन्ना महाडिक यांच्या? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विषय हाड या चॅनेलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।